नमस्कार लाडक्या बहिणींनो. ओके, सो आजची बातमी थोडीशी महत्त्वाची आहे. ओके, आज तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 अजून मिळाले नसतील किंवा पेमेंट थांबले असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सो आज आपण 2 फेब्रुवारी 2026ला ज्या अपडेट आले आहेत लाडकी बहीण योजनेविषयी ते आपण बघून घेऊयात एक एक करून. आता पहिले अपडेट काय आहे, सी बेसिकली पहिले अपडेट असं आहे की राज्य सरकारकडून KYC फेर पडताळणी प्रक्रिया आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ओके, आज 2 फेब्रुवारी 2026 रोजी ही आजची मोठी अपडेट आहे. ओके, लाडकी बहीण योजनेबाबत. म्हणजेच काय, ज्या लाडक्या बहिणींनी आधी KYC केली होती परंतु काही त्यांच्या चुका झाल्या, काय झालं, ओके, तरीही 1500 हप्ता त्यांचा बंद झाला होता. KYC करूनसुद्धा काहींची बरोबर होती, काहींची चुकली होती. त्यांना आता पुन्हा एक संधी दिली जात आहे, शेवटची. ओके, आता असं आहे की सरकारकडे खूप तक्रारी गेल्या होत्या की KYC पूर्ण असूनही आमचे पैसे आले नाहीत. ओके, त्यामुळे आता चुकीमुळे लाभ थांबलेल्या महिलांची पुन्हा तपासणी होणार आणि योग्य महिलांना परत 1500 देण्याचा आता निर्णय सरकारने केलेला आहे आणि हा निर्णय घेण्यात आला आहे 100%. ओके, सो आता यावेळेस ज्या बहिणींची KYC चुकली होती KYC, त्यांनी यावेळेस ज्यांना माहीत आहे KYC विषयी कुठला ऑप्शन बरोबर सिलेक्ट करायचं किंवा तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पण बघू शकता. ओके, किंवा सायबर कॅफेत जाऊन तुम्ही भरू शकता जर तुम्हाला माहीत नसेल. ओके, कारण ही आता बेसिकली लास्ट संधी असणार आहे. ओके, आता एवढं लक्षात ठेवा तुम्ही. ओके, की आता एवढंच लक्षात ठेवा की ज्यांची KYC पूर्ण आहे ज्या महिलांची आणि आधार बँक खात्याशी लिंक आहे, ओके, आणि नाव खाते क्रमांक बरोबर आहे, फक्त अशाच महिलांना पुढील हप्ता आता मिळायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या गोष्टी तुमच्या बरोबर आहेत का बघून घ्या आणि जर यामध्ये काही चूक असेल तर पैसे तुमचे थांबू शकतात 100%. ओके, आणि एवढंच सांगेल. आता याच्यावर काय आहे, अजून एक योजनेवर निधी वाढीची प्रतीक्षा. म्हणजेच की योजनेतून लाभ येणाऱ्या महिलांची संख्या कमी होऊ शकते कारण काहींची KYC अधुरी असल्यामुळे लांब बंद झाला आहे. सरकार योजनेच्या निधीत वाढ करण्याबाबत सध्या तरी विचार करत आहे. म्हणजेच की जे 1500 रुपये मिळत होते त्याच्यामध्ये अजून वाढ होऊ शकतो. ओके, आणि खूप साऱ्या महिलांना वगळण्यातसुद्धा आला आहे. ओके, आता जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये असाल आणि अजून पैसे आले नसतील, स्टेटस तुमचं पेंडिंग दाखवत असेल तर लगेच KYC तुमची पुन्हा तपासा, पुन्हा एकदा करून घ्या. बँक खाते लिंक आहे का बघा, जवळच्या CSC किंवा सेतू केंद्रात संपर्क करा. ओके, किंवा सायबर कॅफेत जा. ओके, सरकार योजनेचा निधी वाढवण्याचा कारण की आता विचार करत आहे. म्हणजेच की 2100 रुपये होऊ शकतात, पण त्यासाठी योग्य लाभार्थी फक्त त्यांना मिळणार, ते असणं गरजेचं आहे. तुम्हाला योग्य लाभार्थी म्हणजे काय, उत्पन्नाच्या दाखल्याच्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसता का, ओके, तुम्ही बरोबर KYC केली आहे का, तुमचं बँक खातं बरोबर आहे का, ओके, या सगळ्या गोष्टी जर असतील तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळत राहतील. ओके, आता योग्य लाभार्थी म्हणजे एवढंच की खरंच गरजू असलेल्या लाडक्या बहिणींनाच हा फायदा मिळावा, हा फक्त सरकारचा उद्देश आहे. त्यांचं असं म्हणणं नाही की विनाकारण वगळणार महिलांना. ओके, महिलांना विनाकारण वगळण्याचा उद्देश नाही आहे सरकारचा. तुम्ही योग्य ऑप्शन सिलेक्ट केले, योग्य KYC केली तर तुम्हाला पैसे मिळून जातील. ओके, सो लाडकी बहीण योजना ही फक्त योजना नाही आहे, तर आता खूप साऱ्या ज्यांना आर्थिकदृष्ट्या गरज आहे महिलांना त्यांना ती गरज आहे. ओके, म्हणून बहिणींनो तुमची माहिती तपासा आणि हा व्हिडिओ प्रत्येक लाडकी बहीणपर्यंत पोहोचवा तुम्ही. ओके, आणि रोजच्या ज्या लाडकी बहीणविषयी ज्या अपडेट असणार क्लिअर, ओके, आणि एकदम सोप्या भाषेत, त्या मी माझ्या बडी नावाच्या या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ओके, सो माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमचा जर काही प्रॉब्लेम असेल लाडकी बहीण योजनेविषयी तर सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा प्रॉब्लेम काय, मी नक्कीच रिप्लाय देईल. ओके, जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके.